ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. अर्थ, हे ईश्वर, मला असत्याकडून सत्याकडे ने, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे ने. मंडळी, खऱ्या अर्थाने नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास आहे. आजकाल आपण 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता मोठमोठ्या पार्ट्या करून नवीन वर्ष साजरे करतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आयुष्यात काहीच नवीन वाटत नाही. तीच धावपळ, तीच चिंता आणि तेच ताण. कारण आपण फक्त भिंतीवरचे कॅलेंडर बदलतो, पण स्वतःच्या मनातील विचार आणि अहंकार बदलत नाही. पण निसर्गाच्या चक्राशी जोडलेला, विज्ञानाचा पाया असलेला आणि मनाला एक नवीन उभारी देणारा आपला खरा नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा. हा तो दिवस आहे ज्या दिवशी साक्षात ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे आपल्या ब्रह्मापुराणामध्ये सांगितले आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी या सृष्टीची निर्मिती झाली असे शास्त्र सांगते. याच दिवशी असत्यावर सत्याचा विजय मिळवत रामने रावणाचा पराभव करून 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घरोघरी विजयाच्या पताका उभारल्या आणि त्याच परंपरेतून आजची गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली. म्हणूनच गुढी म्हणजे विजयाचे, आनंदाचे आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. काही आख्यायिकांनुसार महाभारतामध्येही गुढीसारख्या ध्वजाचा उल्लेख येतो. असे सांगितले जाते की इंद्र यांनी एका राजाला कडकाची काठी दिली. त्या काठीची पूजा करून नववर्षाची सुरुवात झाली आणि पुढे त्या काठीवर राजवस्त्र आणि तांब्याचा कलश ठेवून पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. पण मंडळी, गुढी म्हणजे केवळ एक काठी आणि तांब्याचा लोटा नाही. गुढीच्या प्रत्येक घटकात आपल्या ऋषीमुनींनी जीवनाचा एक मोठा संदेश दिला आहे. गुढीचा बांबू किंवा कळक आपल्याला सांगतो की आयुष्यात आकाशाला गवसणी घालण्याची महत्वाकांक्षा ठेवा, पण त्याचवेळी जमिनीशी जोडलेली नम्रता कधीही सोडू नका. संकटांची कितीही वादळे आली तरी बांबूसारखे लवचिक रहा, परिस्थितीशी जुळवून घ्या, पण स्वाभिमान कधीही मोडू देऊ नका. आजकाल अनेक ठिकाणी बांबूला लकी ट्री असेही म्हणतात, कारण तो दीर्घायुष्य, स्थैर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. गुढीवर लावलेले रेशमी किंवा नवीन वस्त्र हे समृद्धीचे आणि मंगलमय सुरुवातीचे प्रतीक आहे. जुने नकारात्मक विचार सोडून नवीन सकारात्मक विचार स्वीकारण्याचा हा संदेश आहे. गुढीवर ठेवलेला उलटा तांब्याचा कलशसुद्धा खूप मोठा संदेश देतो. तांबे हे ऊर्जेचे उत्तम वाहक मानले जाते. असे मानले जाते की हा कलश आकाशातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घरावर वर्षभर शुभ चैतन्य बरसवत असतो. पण त्यामागे एक सुंदर आध्यात्मिक अर्थही आहे. जर एखादा घडा आधीच पाण्याने भरलेला असेल तर त्यात नवीन पाणी ओतता येईल का? नाही. तसंच जर आपले मन अहंकाराने भरलेले असेल तर त्यात ईश्वराची कृपा कशी सामावेल? म्हणूनच हा उलटा कलश आपल्याला सांगतो, स्वतःला रिकामे करा, नम्र बना, तेव्हाच ईश्वराची कृपा आपल्या जीवनात उतरते. गुढीपाडव्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे या दिवशी दिला जाणारा प्रसाद. महाराष्ट्रात कडुलिंब, गूळ, धणे किंवा साखरेच्या गाठी खाण्याची प्रथा आहे. ही केवळ परंपरा नसून त्यामागे आरोग्य आणि आयुर्वेदिक कारणही आहे. ऋतू बदलताना शरीरातील उष्णता वाढते. कडुलिंब आणि धणे शरीराला थंडावा देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. याचा उल्लेख आपल्या आयुर्वेद शास्त्रातही आढळतो. दक्षिण भारतात याच घटकांपासून एक विशेष पेय बनवले जाते आणि प्रसाद म्हणून पिले जाते. कडुलिंबाचा कडूपणा आणि गुळाचा गोडवा आपल्याला जीवनाचा मोठा धडा देतात. याच अर्थाबद्दल भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की सुख आणि दुःख हे ऋतूंप्रमाणे येत जात असतात. माणसाने त्या दोघांनाही समान वृत्तीने स्वीकारायला शिकायला पाहिजे. गुढीला लावलेल्या साखरेच्या गाठी माधुर्याचे प्रतीक आहेत. आपल्या जीवनात गोडवा वाढावा, आपले संबंध प्रेमाने आणि आदराने भरलेले असावेत, हा त्यामागचा संदेश आहे. म्हणूनच लहान मुलांना या गाठी गळ्यात घालण्याची प्रथा आहे. म्हणून मंडळी, या गुढीपाडव्याला आपण फक्त घरावर गुढी उभारू नये, तर आपल्या मनातही 3 गुढ्या उभारूया. पहिली, सकारात्मकतेची गुढी. दुसरी, कृतज्ञतेची गुढी. तिसरी, शांततेची आणि भक्तीची गुढी. जसे श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला
तसेच आपणही आपल्या मनातील राग, मत्सर, लोभ आणि अहंकार या विकारांवर विजय मिळवला तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात विजयोत्सव साजरा होईल. म्हणून या गुढीपाडव्याला आपण नवीन संकल्प करूया, आनंदाने जगण्याचा, सकारात्मकतेने विचार करण्याचा आणि सर्वांसाठी शुभ भावना ठेवण्याचा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर तुमच्या आयुष्यात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो. राम कृष्ण हरी.